ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा प्रिया तीच चूक करत सायलीच्या विरोधात कारस्थान रचणार असते आणि ज्यावेळी प्रियाने सायलीला सर्वांच्या समोर तोंडघशी पाडण्याचा एक डाव रचलेला असतो, तर सायली ऐनवेळी तो डाव हाणून पाडणार असते व तिथे आता प्रियाचा सर्वांच्या समोर चांगलाच पोपट होणार असतो. परंतु प्रिया असा नक्की कोणता प्लॅन रचणार आहे हे आपण पाहणारच आहोत. परंतु त्याचबरोबर सायली आता प्रियाचा डाव नक्की कसा हाणून पाडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुभेदारांनी घरातल्या बायकांच्या मध्ये मोदक बनवण्याचं कॉम्पिटिशन लावलेलं असतं आणि त्यामध्ये तिथे प्रियाने सुद्धा भाग घेतलेला असतो. खरं तर प्रताप, चैतन्य यांनी प्रियाची चेष्टा करून तिला भाग घ्यायला भाग पाडलेलं असतं आणि प्रियानेही मोठ्या तोऱ्याने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. परंतु प्रियाला स्वतःलाच मोदक बनवायला येत नसतात. त्यानंतर जेव्हा आता मोदकचं कॉम्पिटिशन चालू होतं त्याच वेळेस सायली, प्रतिमा, कल्पना आणि प्रिया चौघी आता मोदक बनवायला घेतात. तर अस्मिताने ठरलेल्या प्लॅननुसार प्रियाने कानामध्ये इयरबड घातलेले असतात आणि अस्मिताने इकडून आता मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू केलेली असते. तर आता ते सगळं काही ऐकून प्रिया अगदी जसंच्या तसं मोदक बनवायला घेते. मोदक जरी प्रिया आता तिथे बनवत असली तरी मोदकांचा साधा आकारही तिला बनवता येत नसतो आणि त्याचमुळे ती सतत सायलीकडे पाहत असते. सगळेजण आता आपापल्या बायकांना चीअरअप करत असतात. अर्जुन सायलीला, प्रताप कल्पनाला आणि रविराज प्रतिमेला. प्रतिमा ही आता न डगमगता न घाबरता या सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असते. अगदी मनापासून ती खूप खुश असते. तर आता मोदक बनवण्याची कॉम्पिटिशनमध्ये वेळ संपलेली असते तेव्हा सगळेच जण आपापले मोदक पूर्णाईंच्या समोर आणून ठेवतात. तेव्हा अर्जुन तर सांगत असतो की माझी सायली जिंकणार. तर तिथे प्रताप सांगतो की अर्जुन, तुझ्या सायलीपेक्षा ना तुझी आई अनुभवी आहे. मोदक तर कल्पनाचे चांगले होणार. तर तिथे रविराज सांगत असतात की मोदक तर प्रतिमाचे चांगले होणार, कारण पुन्हाही ना प्रतिमाच्या मोदकांची चव चांगलीच लक्षात असेल, हो ना. तेव्हा तिथे पूर्णाची सांगते की अरे हो, तुम्ही स्वतःच्याच बायकांचं आता किती कौतुक करणार आहात. सगळ्यात आधी मला सगळ्यांचे मोदक तरी पाहू देत, त्यानंतर प्रत्येकाच्या मोदकाचा एक घास घेईन आणि जिचे मला मोदक सगळ्यात जास्त आवडतील तीच या स्पर्धेची विजेती असेल. तेव्हा सगळेच जण खूप एक्साइटमेंटमध्ये असतात. तेव्हा सर्वात आधी चैतन्य मुद्दाम प्रियाला तिचे मोदक दाखवायला सांगतो. तर प्रिया जेव्हा आता मोदक दाखवत असते तर प्रियाला साधा मोदकांचा आकारही बनवता आलेला नसतो. त्यामुळे तिथे अर्जुन, अश्विन विचारतात की हे मोदक आहेत. तेव्हा प्रिया सांगते की हो. तर तिच्यावरती आता सर्वच जण जोरजोराचे हसायला लागतात. तेव्हा पुन्हा सांगते की अर्जुन, अश्विन, चैतन्य, अरे शांत बसा जरा. कधी नव्हे तर तन्वीने पहिल्यांदा प्रयत्न तरी केले आहे ना, आणि आकार कसा झाला आहे यावरून ठरवायचं नाहीये, त्या मोदकांची चव कशी आहे यावरून ठरवणार आहोत आपण. तेव्हा पुन्हाची आता प्रियाने बनवलेल्या मोदकांचा एक घास घेते. तेव्हा पुन्हाचीला त्या मोदकांमध्ये बनवण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका आढळून येतात आणि पूर्णाचीला प्रियाचे मोदक आवडलेले नसतात. त्यानंतर पूर्णाची जेव्हा कल्पनाचे मोदक पाहते, त्यानंतर जेव्हा ती एक घास घेते तेव्हा पूर्णाची कल्पनाच्या मोदकांचं कौतुक करते. तर त्यानंतर तिथे अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, आपण प्रतिमा, त्या आणि सायली या दोघींचेही एकदम मोदक पाहूयात. तेव्हा तिथे अश्विन, चैतन्य सांगतात की हो अर्जुन, अगदी छान कल्पना आहे. आणि त्यानंतर अर्जुन 1, 2, 3 असं काउंटिंग करून तिसऱ्या अंकालाच दोघी पटकन आता स्वतःचे मोदक दाखवतात. तर सर्वच जण आश्चर्यचकित झालेले असतात, कारण प्रतिमा आणि सायली या दोघींनीही एकसारखेच मोदक बनवलेले असतात आणि त्यांच्या पद्धतीमध्ये जराही बदल नसतो. सर्वच जण आता तिथे चकित होता. पूर्णाची तर म्हणायला लागते की दोघींचे एकसारखीच मोदक कशी काय. मला तर आता असं वाटतं आहे की जणू काही लेकीने आईच्या पावलावरती पाऊल ठेवून हे सगळं बनवलं आहे. तेव्हा प्रियाचे घाबरगुंडे उडते. तिथे मुद्दाम आता प्रिया म्हणायला लागते की पूर्णाची, मला तर वाटतं की या सायलीने माझ्या आईचंच बघून केलं असणार आहे. तर तिथे अश्विन प्रियाला तोंडावरती पाडत सर्वांच्या समोर टोमणा मारतो की बघून करायसाठी ती काही तन्वी नाहीये. तेव्हा परत आता जोरजोराचे सगळे जण प्रियावरती हसत असतात. तर प्रियाला खूप अपमानित झाल्यासारखं वाटतं. तेव्हा पूर्णाजी जेव्हा प्रतिमाचा आणि सायलीचा
दोघींचाही मोदक घेऊन एक एक घास खाते तेव्हा ती अजून जास्त चकित झालेली असते, कारण दोघींच्या मोदकांची चव एकसारखीच असते. तिथे तर आता सगळेजण जेव्हा ते मोदक खातात तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो की दोघींच्याही मोदकं एकसारखीच कशी काय. पूर्णाजी तिथे म्हणायला लागते की हे सगळे गुण तर तन्वीत असायला हवे होते, परंतु प्रतिमासारखी दुसरी सावली म्हणजे अगदी सायलीच आहे. प्रत्येक वेळेस प्रतिमासारखं गोष्टी तू कशी काय करतेस सायली? नाही म्हणजे या आधीपासून तू बनवत आलेली स्वयंपाक, तू ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या हुबेहूब प्रतिमासारख्याच केलेल्या असतात. हे नक्की साम्य आहे तरी काय? दोघींमध्ये एवढा साम्य कसं? नाही म्हणजे तुझी आणि प्रतिमाची कधीच भेट झालेली नव्हती, परंतु दोघी जणू काही एकमेकींची सावली असल्यासारखंच वागता. सगळेच जण आता सायलीच्या मोदकांचं कौतुक करत असतात. त्याचबरोबर सायली अगदी हुबेहूब प्रतिमासारखी कशी, हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रियाला खूप भीती वाटते. प्रिया विचार करायला लागते की हळूहळू ती अर्ध्या मेंदूची अर्ध्या चेहऱ्यात जळलेली ती बाई या घरात मिसळायला लागली आहे आणि ती सायली तिला मदत करते आहे. वेळीच मला काहीतरी पाऊल उचलून त्या सायलीला सर्वांच्या नजरेतून उतरवावं लागेल आणि त्याच नंतर सायली म्हणजेच प्रतिमाची सावली आहे हे बोलणं तरी बंद होईल. त्यामुळे कारस्थानी प्रिया सायलीच्या विरोधात एक डावपेच रचते. त्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही परिवार एकत्र आलेले असता तिथे अर्जुन अश्विन सांगायला लागतात की पूर्णाजी, मला तर वाटतं की आज जसं आपण एक कॉम्पिटिशन घेतलं अगदी त्याचप्रमाणे पुढचे 10 दिवस आपण असंच एन्जॉय करूयात. आपण वेगवेगळे खेळ खेळूयात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन स्पर्धा लावून देऊयात. म्हणजे कसं हे 10 दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचे, समाधानाचे आणि सुखाचे जातील. तेव्हा पूर्णाजी सांगते की हो, तुमचं मुलांनो खरंच बरोबर आहे. इथून पुढचे 10 दिवस आपण हे सगळे आनंदाचे क्षण एन्जॉय करणार आहोत. अश्विन तिथे आता सायलीला सांगतो की सायली वहिनी, खरंच तुझ्या हाताला अगदी प्रतिमा आत्याच्या हाताची चव आहे असंच म्हणतात. मग आता आपण तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन लावून देऊयात. म्हणजे उद्या तुम्ही एक काम करा, दोघीही प्रसाद बनवा. आपण पाहूयात की नक्की उद्याचा प्रसाद अगदी तुमच्या दोघींचाही सारखाच होतो का. तेव्हा तिथे आता पूर्णाजी सांगते की अश्विन, अरे प्रसादाचं कॉम्पिटिशन काय लावायचं आहे? प्रसाद कोणीतरी एक जण बनवेल, परंतु जर तुम्हाला दुसरं काही खायचं असेल, तुम्हाला जर वेगळ्या कशामध्ये कॉम्पिटिशन लावायचं असेल, स्पर्धा लावून द्यायची असेल तर द्या, परंतु उद्याचा महाप्रसाद ही सायलीच बनवेल. तेव्हा पूर्णाजीला सायली सांगते की हो पूर्णाजी, तुम्ही काळजी नका करू. उद्या संध्याकाळचा महाप्रसाद मी अगदी तयार ठेवेन, तेही पूजा होईच्या आतमध्ये. एकदा का आपण सगळ्यांनी मिळून जर आरती केली की मग मला लगेचच सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन देता येईल. तेव्हा तिथे चैतन्य सांगते की वा सायली वहिनी, खरंच खूप छान आयडिया आहे. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अखेर आता सायलीने प्रसाद तयार करून ठेवलेला असतो. त्याच नंतर पुन्हा पूर्णाजी, रविराज आणि प्रतिमा या दोघांना एकत्र आरती करायला सांगतात. तर तिथे आता गुरुजीही बोलावलेले असतात. तेव्हा सर्वच जण, सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही परिवार एकत्र येत रविराज आणि प्रतिमा यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पांची आरती ही पार पडलेली असते. तेव्हा प्रिया तर आता सायलीचा तमाशा होणार आहे याचीच वाट पाहत असते, कारण प्रियाने कामच तसं केलेलं असतं. प्रियाची नजर सायलीवरून हटत नसते. तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारते की सायली, आजचा महाप्रसाद तयार केला आहेस का तू? नाही म्हणजे मी तुला काल सांगितलं होतं ना. तेव्हा सायली सांगते की हो पूर्णाजी, मी प्रसाद बनवून तयारही ठेवला आहे. म्हटलं की सगळ्यांनी जर आरती केली तर त्यानंतर प्रसाद देईन मी. आणि त्यानंतर सायली हळूहळू एक एक करत प्रत्येकाला प्रसाद द्यायला लागते. इतक्यातच प्रिया हसत असते सायलीकडे पाहून आणि प्रिया मनोमन विचार करायला लागते की वाट तुला ना प्रसाद वाटायचा आहे ना, आज प्रसाद तू वाटच, परंतु त्यानंतर तुझी वाट कशी लागते ना ते मी बघत राहीन. तेव्हा आता प्रियाला आठवतं की ज्यावेळी सायलीने पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे महाप्रसाद तयार करून ठेवलेला तरी असतो, परंतु जेव्हा सायली वेगळ्या कामामध्ये गुंतलेली असते त्याच वेळेस प्रियाने तिथे संधी साधलेली असते आणि जाऊन त्या प्रसादामध्ये खूप जास्त मीठ घातलेलं असतं. आणि प्रियाला वाटत असतं की आता तो प्रसाद इतका खारट झाला आहे की कोणी साधं तोंडातही ठेवणार नाही. प्रसाद तर खालतीही सांडू नये असं म्हणतात, परंतु जर प्रत्येकाने सायलीने केलेला प्रसाद तोंडातून थुकून दिला ना तर पूर्णाजी खूप जास्त चिडेल तिच्यावरती आणि मग काय, पुन्हा मला मान दिला जाईल या घरात. तर सायलीने आता सगळ्यात आधी गणपती बाप्पाच्या चरणी प्रसाद ठेवलेला असतो आणि त्यानंतर एक एक करून सायली जेव्हा अर्जुन, अश्विन,
चैतन्य, प्रताप, पूर्णाजी, कल्पना या सगळ्यांना प्रसाद देत असता प्रिया मात्र सायलीकडे पाहून हसत असते. परंतु सायलीने ऑलरेडी सगळं काही क्लिअर केलेलं असतं. सायलीने आधीच प्रियाचा डाव हाणून पाडलेला असतो. कारण जेव्हा सगळेजण आता तो प्रसाद घेतात तेव्हा कोणाची कसलीच रिॲक्शन नसते. अगदी आवडीने सगळेजण प्रसाद खातात आणि त्यानंतर चैतन्य, अश्विन, अर्जुन सगळेजण प्रसादाचं खूप कौतुक करत असतात. कारण सायलीने शिरा बनवलेला असतो आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे सगळं घालून अगदी छान असा प्रसाद तिने बनवलेला असतो. तर पूर्णाजी म्हणायला लागते की खरंच सायली, तुझ्या हाताला ना खूप चव आहे, अगदी प्रतिमासारखी. तेव्हा सायली आता पुन्हा खूप खुश होते कारण सगळ्यांनीच मिळून सायलीचं कौतुक केलेलं असतं. प्रिया मात्र तोंड घशी पडते. प्रिया विचार करते की हे कसं शक्य आहे, मी तर त्या शिऱ्यामध्ये एवढं सारं मीठ घातलं होतं, मग तो प्रसाद खारट होण्याऐवजी सगळेजण एवढे चाटून पुसून खात या सायलीचं कौतुक कसं करत आहेत. प्रियाला काहीच सुचत नसतं. तिचा प्लॅन नक्की फ्लॉप कसा काय झाला हेही कळत नसतं. प्रिया विचारात पडली असता प्रियाचा आता खूप संताप व्हायला लागतो. स्वतःची चिडचिड व्हायला लागते. तिचा प्लॅन फसला तरी कसा हेच तिला कळत नसतं. त्याचवेळी सायली प्रियाकडे हसून पाहत असते. कारण ज्यावेळी प्रिया किचनमध्ये गेली असता सायलीने तिच्यावरती नजर ठेवलेली असते. कारण पहिल्या दिवशी जो प्रकार घडलेला असतो पूजेच्या, की प्रियाने कसं सायलीच्या हातून ताट खेचून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सायलीने आता प्रियावरती नजर ठेवलेली असते. कारण तिला संशय आलेला असतो की कधीच स्वतःहून किचनमध्ये न जाणारी प्रिया आज मी सगळं काही आवरून ठेवलं आहे, त्यातून पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे महाप्रसादही करून ठेवला आहे, मग हिचं नक्की किचनमध्ये काय काम आहे असा विचार करून सायलीने प्रियावरती नजर ठेवलेली असते. आणि प्रियाने आता कसली तरी बरणी घेऊन त्यातील ते सगळं काही शिऱ्यामध्ये टाकलेलं असतं. परंतु मूर्ख प्रियाला माहितीच नसतं की तिने नक्की मीठ टाकलं आहे की त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी. तेव्हाच सायलीने जाऊन आता तो प्रसाद खाऊन बघितलेला असतो. तर प्रियाची एक चूक तिलाच नडलेली असते. कारण मूर्ख प्रियाने तिला मिठामधला आणि साखरेचा फरकच कळालेला नसतो. प्रियाने मिठाच्या ऐवजी खूप जास्त साखर मिसळलेली असते आणि तो प्रसाद खूपच जास्त गोड झालेला असतो. तेव्हा सायली तिच्या पद्धतीने अगदी तो प्रसाद कितपत गोड राहावा यासाठी पुन्हा त्यामध्ये काही वस्तू ॲड केलेल्या असतात. आणि त्यानंतरच सायलीने आता सगळ्यांना प्रसाद दिलेला असतो. प्रियाचा डाव सायलीने वेळेवरती हाणून पाडलेला असतो आणि सायली प्रियाकडे हसून पाहत असते. प्रियाचा आता चांगलाच पोपट झालेला असतो. त्यानंतर सायली गणपती बाप्पाच्या समोर हात जोडते आणि प्रार्थना करत म्हणायला लागते की खरंच बाप्पा, तुझी लीला अपरंपार आहे. कारण वेळेवरती तू जर मला प्रियाचं खरं रूप दाखवलं नसतंस तर आज सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या नजरेतून मी पडले असते. सगळेच जण माझ्यावरती चिडले असते ते वेगळं, परंतु प्रत्येकाचा मूडही खूप खराब झाला असता. एवढे 10 दिवस सगळ्यांनी आनंदाने घालवायचे ठरवले आहेत आणि या सगळ्यांवरती सगळ्यांच्या आनंदावरती विरजण पडलं असतं, तेही प्रियाच्या एका मूर्खपणामुळे. परंतु तू वेळीच माझं लक्ष तिकडे घालवलं आणि वेळीच तो प्रसाद अगदी योग्य पद्धतीने बनवण्यात आला, त्यामुळे सगळेजण खूप खुश आहेत. असं म्हणत सायली आता गणपती बाप्पाला प्रार्थना करून नमस्कार करत असते. कारण त्यानेच तिची मदत केलेली असते. त्याने प्रसादही बिघडू दिलेला नसतो आणि तिथेच प्रियाची खूप चिडचिड होत असते. तिचा खूप संताप व्हायला लागतो. सायलीने प्रियाचाच चांगलाच पचका केलेला असतो.